ओके, काय दिलंय बघा. हाऊ फार वन होल्ड अन ऑब्जेक्ट फ्रॉम विच मिरर? कॉन्केव मिरर दिलंय. हुज फोकल लेंथ किती आहे? 40 मग डेटा लिहायला माझ्याबरोबर ऍप किती लिहायला पाहिजे? +40 काय -40? विच मिरर? कॉन्केव. फोकल लेंथ -40 centimeter. To get virtual image, okay, twice image is a twice size of the object. म्हणजे काय दिलंय? इमेज HI म्हणजे इमेज ना. हाऊ मेनी टाइम? 2 times HO असा डेटा दिलाय. काल कसं काय ना, याचं मिनिंग असं होतं ना, व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे, ट्वाइस इमेज इज ट्वाइस साइज ऑफ ऑब्जेक्ट. आणि आपल्याला काय हाऊ फार म्हणजे काय फाइंड करायला पाहिजे? यू. का यू? तर हाऊ फार ऑब्जेक्ट इज हेल्ड म्हणजे यू फाइंड करायचं, ऑब्जेक्ट डिस्टन्स फाइंड करायचं. त्याचे ऍप दिलंय पण व्ही माहित नाही, बरोबर की नाही? मग व्ही कसं फाइंड करणार? व्ही शिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. म्हणून मी काय केलं, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज केला. काय मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे? HI अपॉन H0 इज इक्वल टू -V/U. बरोबर की नाही? HI किती आहे? 2 times H0 डिवाइड बाय H0 इज इक्वल टू -V/U. आपल्याला U फाइंड करायचं, त्यामुळे V ची व्हॅल्यू फाइंड करतो. बघा आता लक्ष द्या, हे 2 किती आलं? -V/U. आणि त्यामुळे V किती आलं? -2U. हे कसं आलं कळालं सगळ्यांना? तर मायनस साईन ऍज वेल एज यू मी राईट साईडला लेफ्ट साईडला घेतले. अंडरस्टूड? घेतलं? लक्षात काय आलं? आता मी फॉर्म्युला यूज करणार कुठला? 1/V इज इक्वल टू 1/F मायनस 1/U. ओके, आता ऍप नोन आहे म्हणून मी काय केलं, 1/V बेसिक फॉर्म्युला काय, 1/V प्लस 1/U. U इज इक्वल टू व्हॉट? 1/F. बरोबर आहे? V ची व्हॅल्यू किती आहे? -2U. राईट? U इज U इज इक्वल टू फोकल लेंथ किती आहे? फोकल लेंथ -4. श्लोक नाही, शौर्य, तुला काय प्रॉब्लेम काय आलाय इथं पण? कुठं पण घेतलाय सुद्धा? 2 मिनिटात थांब. असं आता लक्ष दे, कॅल्क्युलेशन करूया. मी काय कॅल्क्युलेट करणार? यू कॉमन घेतलं चालते काय? घेत चालतंय. 1/U कॉमन घेतलं, राहिलं काय? -12 प्लस 1 इज इक्वल व्हॉट? 1/40. राईट? आता -12 प्लस 1 किती येणार? -12 प्लस 1 किती येणार? 1 मधून -12 गेलं, राहिलं किती? अरे यायला पाहिजे हाफ. -12 जास्त काय 1 जास्त आहे? व्हॅल्यू वाईज 1 जास्त आहे ना.
1 म्हणून हाफ गेल्यानंतर राहिलं काय? हाफ प्लस हाफ राहिलं ना, इज इक्वल टू वॉट? -1/4. आपल्याला यू फाइंड करायचं आहे, बरोबर आहे की नाही? 1 मिनिट ऐका. मग -4 तिकडे आलं, डिवाइड बाय 2 इज इक्वल टू यू किती आलं? युनिट काय दिलंय? -20 युनिट सेंटीमीटर ना, सेंटीमीटर. So answer is -20 centimeter. Clear? Got it?